सुनता हूं, अच्छा देखता हूं और अच्छा सोचता हूं तो मेरा पूरा दिन अच्छा होने की संभावना बहुत बढ़ जाती है। और जब एक एक करके मेरा हर दिन अच्छा बीतने लगता है तो मेरी जिंदगी अच्छी हो जाती है। मैं अपने पूरे दिल से आज के इस दिन का स्वागत करता हूं। आज का ये दिन मेरी आने वाली जिंदगी का पहला दिन है और मुझे पूरा यकीन है कि ये दिन मेरी जिंदगी के सबसे अच्छे दिनों में से एक होने वाला है। आज मैं बहुत खुश हूं क्योंकि मुझे पूरा विश्वास है कि आज ऐसा कुछ ना कुछ जरूर होगा जो आज से पहले कभी नहीं हुआ। आज मैं कुछ नया सीखूंगा, कुछ नया देखूंगा, कुछ नया सुनूंगा, कुछ नया सोचूंगा और कुछ नया बनूंगा। आज मैं बहुत अच्छा महसूस कर रहा हूं। अतीत में मुझसे जाने अनजाने जो भी गलतियां हुई या मेरे साथ में जो कुछ भी गलत हुआ उसके लिए मैं खुद को और दूसरों को पूरी तरह से माफ करता हूं। मेरा ध्यान गुजरे हुए कल पर नहीं बल्कि आने वाले पल पर है। आज मुझे जो कुछ भी करना है उसके बारे में मैंने अच्छे से सोच लिया है और अपने हर लक्ष्य को पाने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मेरा मन बिल्कुल शांत है और मेरा ध्यान पूरी तरह से अपने लक्ष्य पर केंद्रित है। मेरी सोच बहुत ही सकारात्मक है। मेरा यह मानना है कि मेरे साथ में जो कुछ भी होता है वो अच्छे के लिए होता है। मेरी जिंदगी में जो भी मुश्किलें हैं मैं उनको मुश्किलों की तरह नहीं बल्कि एक अवसर की तरह देखता हूं। खुद को आगे बढ़ाने का अवसर, खुद को जानने का अवसर, खुद को अंदर से और शक्तिशाली बनाने का अवसर। आज जो भी चुनौतियां मेरे सामने आने वाली है उसका सामना करने के लिए मैं पूरी तरह से तैयार हूं। मुझे अपनी जिंदगी से बहुत प्यार है। मेरा शरीर अंदर से पूरी तरह से स्वस्थ है और मेरी बुद्धि किसी भी परिस्थिति में सही फैसले लेने के लिए पूरी तरह से सक्षम है। मेरा मन आनंद से भरा है और मैं हमेशा खुश रहता हूं, मस्त रहता हूं और हंसता खेलता रहता हूं। ये जिंदगी मेरे लिए एक खेल के जैसी है और मैं इस खेल का एक पक्का खिलाड़ी हूं। मुझे हार से या जीत से कोई फर्क नहीं पड़ता। मेरा सिर्फ एक मकसद है कि जिंदगी के इस खेल में मुझे खुद को इस काबिल बनाना है कि दुनिया की जितनी भी खुशियां हैं वो खुद चलकर मेरे पास आए। आज जो कुछ भी मेरे पास है और जो लोग भी मेरे साथ हैं उन सब के लिए मैं अपने पूरे दिल से शुक्रगुजार हूं। मुझे किसी भी तरह की कोई कमी नहीं है। मुझे खुद की काबिलियत पर पूरा भरोसा है। पूरे ब्रह्मांड की सारी शक्तियां मेरे साथ हैं और मेरे अंदर ऊर्जा का पूरा भंडार है। अब चाहे कुछ भी हो जाए मुझे आगे बढ़ने से दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती। मेरे लिए कुछ भी नामुमकिन नहीं है, सब कुछ मुमकिन है। जो भी मैं सोच सकता हूं वो सब मैं कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं, कर सकता हूं।
टेस्ट उठून उभं राहायचे, फास्ट मध्ये उठून उभं राहायचे. दुसरा कॉल चालू आहे त्यामुळे तिकडचा आवाज येत असेल, परंतु उठून उभं राहायचे. आपल्याला स्टार्ट करायचे, फास्ट मध्ये उठून उभं राहायचे. ग्रेट वेलनेस कोच सोमनाथ सर आणि पूजा मॅडम ज्या पद्धतीने वर्कआउट गाईड करणार आहेत त्यांच्या स्टेपला स्टेप मॅच करायच्या. चलो शिवाजी सर आपण स्टार्ट करूया. सर्वांनी फास्ट मध्ये रेडी राहायचे, समोरची स्टेप फॉलो करायची. येस स्टार्ट. देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है। धरती अंबर सितारे उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे करता साया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। येस गुड मॉर्निंग आरोग्य भंडारी. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच सोमनाथ करचे सर आणि पूजा करचे मॅडम वाघोली या ठिकाणावर खूप सुंदर एनर्जेटिक पॉवरफुल लयबद्ध असं वर्कआउट गाईड करत आहेत. ऑल फॅमिली मेंबर्स आणि मॅडमला खूप सुंदरची साथ द्यायचे. कमल मॅडम कमा बहुत ही बढ़िया. तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है। बिन किनारे की कश्ती है वो, देवा तुझसे जो अनजान है। यूं तो मूषक सवारी तेरी, सब पे है पहरेदारी तेरी। पाप की आंधियां लाख हो, कभी ज्योति न हारी तेरी। अपनी तकदीर का वो खुद सिकंदर हुआ रे, भूल के ये जहां रे जिसकी सीने यहाँ रे साथ पाया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश। हाँ, तेरी धूली का टीका किए, देवा जो भक्त तेरा जिए, उसे अमृत का है मोह क्या, हंस के विष का वो प्याला पिए। तेरी महिमा की छाया तले, काल के रथ का पहिया ऑल फॅमिली चले। मेंबर्स कम ऑन. एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले। शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे, कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहाँ रे नाम आया तेरा हे देवा श्री गणेश देवा
पाहू शकता जबरदस्त एनर्जेटिक पॉवरफुल लयबद्ध तालबद्ध आपल्याला वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच पूजा करते मॅडम आणि सोमनाथ करते सर वाघोली या ठिकाणांवर खूप सुंदर ऑल फॅमिली मेंबर्स सर आणि मॅडमला साथ द्यायची. येस येस खूप सुंदर पाहू शकता जोडीने मी गोडीने बॉल हे बघा. भांडवलकर सर खूप सुंदर workout. सतीश कदम सर जबरदस्त वर्कआउट सर. त्यांना जोगवणे मॅडम पाहू शकतो या वयामध्ये सुद्धा जोडीने मी गोडी खूप सुंदर. आकाश काळे सर और फॅमिली सोबत खूप सुंदर वर्कआउट. कम ऑन मॅडम कम ऑन बहुत ही बढ़िया पाहू शकता जोडीने आणि गोडीने जबरदस्त एनर्जेटिक असं वर्कआउट वर गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच पूजा करते मॅडम आणि सोमनाथ करते सर. अमर मोडक आणि सत्ता मोडक मॅडम जोडीने गोडीने सफल है तो सफल है बॉल. कम ऑन मॅडम व्हेरी नाईस. और फैमिली मेंबर्स मानना पड़ता है सभी ने प्रॉपर कैमरा ऑन करायचे आपल्याला जर सलाम मॅडम सुंदर दिसत स्टॅमिना करायचं सुंदर कोऑर्डिनेशन बॉल जबरदस्त एनर्जी. प्रवीण भुलटे सर थांबायचे सर. सुषमा झोल मॅडम आणि अनिल झोल सर कमॉन व्हेरी नाईस. वगैरे पाहू शकता 1 ते 7 भारी जबरदस्त असं वर्कआउट खूप सुंदर मॅडम.
लय भारी जबरदस्त एनर्जी बॉस. ऑल फॅमिली मेंबर्स कोणी थांबायचं नाही. सर आणि मॅडम स्टेप बाय स्टेप मॅच करायचं आणि आपलं स्टॅमिना चेक करायचं आहे. खूप सुंदर वर्कआउट. काठीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये काठीन घोंगड घेऊ द्या की र मला भिजतला येऊ द्या की हे काठीन घोंगड घेऊ द्या की र मला भिजतला येऊ द्या की. सुंदर पाहू शकता एक नवी सत्य भारी जबरदस्त एनर्जी कसं वर्कआउट आपलं गाईड करत आहे. ग्रेट वेलनेस कोच पूजा करते मॅडम. सालाय माथ्यावर सालाय माथ्यावर भर दुपार झाली बघ भर दुपार झाली बघ आवत्या गोट महाळावर कोणी सोडून नागर त्या गोट महाळावर कोणी सोडून नागर येतो इसावा गट्टावर येतो इसावा गट्टावर टाकी वैरण बैला मोर टाकी वैरण बैला मोर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन वाकर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन वाकर कशी चालती या जर जर कशी चालती या जर जर पाय भासत्या ती जर जर आव पाय भासत्या ती जर जर अव कांदा न भाकर खाऊया थांबायचं नाही. सर आणि मॅडमच्या मॅच करायचं स्टॅमिना चेक करायचं आहे. ऑल पार्टिसिपेंट कमा. घ्या अहो कांदा घ्या कांदा कांदा न भाकर अरे ये अन ये अरे ये केवढा मोठा कांदा ये अरे ये रामदास रुपनवर आणि वैशाली मॅडम रेडी राहायचे 1 मिनिटासाठी. कांदा भाकर अहो कांदा न भाकर खाऊ द्या की र आम्हाला बी जत्रेला येऊ द्या की हे मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. मॅडम कमा. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच 10 रुपयावर सर आणि वैशाली रुपयावर. शिद सोनाराचा शिरधर मधुबामनाचा मुरलीधर मधुबामनाचा मुरलीधर के बामन हो केला मिशेंडीवाला ओम नमो नारायण पाहू शकता कपल आहे तर सफल आहे बॉस. तनिषा नेरके मॅडम थांबायचं नाही मॅडम. प्रॉपर सेट करायचं कमल मॅडम. स्वाती राणे मॅडम बहुत ही बढ़िया. लड़की देखी मुंह से सीटी बजे हाथ से ताली लड़की देखी मुंह से सीटी बजे हाथ से ताली साला आइला उस्मा आई कपोरी आले आले मैं खिलाड़ी मॅडम कमल व्हेरी नाईस. मैं अनाड़ी तू खिलाड़ी मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू कमल सर कमल खूप सुंदर जबरदस्त असं वर्कआउट गाईड करत आहेत बॉस. वय मॅटर करत नाही. वय वर्ष 50 सरांची एनर्जी पाहू शकता. ग्रेट वेलनेस कोच सुभाष शेडगे सर जबरदस्त असं वर्कआउट गाईड करत आहेत. येस येस बहुत ही बढ़िया. लाल गुलाबी नैन शराबी होश उड़ा ले जाए इस लड़की है या है कयामत दिल से निकले आए सोते जगते लड़की देखो दिल धक 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 धड़के देखो फड़के आंख मेरी तन में शोला सा भड़के लड़की लड़की करते करते हो न जाए दीवानी
ऐसा ना हो जाए कि हम खुद को ही ऑल फॅमिली मेंबर्स पाहू शकतो और मेरा जब भी होता है 25 वर्षाच्या मुलाला लागलेलं असं वर्कआउट गाईड करत आहे मैं अपने जेब में चाबी मुझसे सीधी बजे हाथ से ताली बेबी मुझसे सीधी बजे हाथ से ताली साला आइला उस्मा आई कपूरी आले आले मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी सब खिलाड़ी मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो। फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो। ये करके अंदर न जाऊं बाहर सनीमा दिखाऊं। ये करके अंदर न जाऊं बाहर सनीमा दिखाऊं। जो कहे तू मैं बन के बताऊं। फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो। फिल्मों के सारे हीरो मेरे आगे हैं जीरो। सुंदर एनर्जी पाहू शकतो ये वडापाव खाण्यावर के लिए लेना पड़ता है सबसे कहा संभल धोती कुर्ता पहन के निकलो जब मैं बीच बजरिया। मुझ पर जान लुटाए रे भैया सगरे गाँव की गोरिया। कुछ कुछ मैं छोरा गंगा तट वाला फिदा है मुझ पर हिंदुस्तान। मैं छोरा गंगा तट वाला फिदा है मुझ पर हिंदुस्तान। ओ बबुआ यही मेरी पहचान हमेशा रखूं मैं मुंह में पाँव। मैं छोरा गंगा तट वाला फिदा है मुझ पर हिंदुस्तान। मैं छोरा गंगा तट वाला फिदा है मुझ पर हिंदुस्तान। इसीलिए तो कहत हैं का फिल्म खूप शिक्षक जी जबरदस्त पार्टिसिपेट आपण मॅडमचं सेफ्टी मॅच करायची त्यांना स्टॅमिना चेक करायचंय. कमॉन मॅडम व्हेरी नाईस. ऑल पार्टिसिपेंट रुकणं म्हणाय थकणं म्हणाय कोणी थांबायचं नाही. बस कमॉन पहिली अंघोळ घामाची तीच आपल्या कामाची बस. स्वाती कडलत मॅडम खूप सुंदर वाटतं. वैशाली धुमाळ मॅडम पाहू शकता खूप सुंदर. या वयामध्ये वय मॅटर करत नाही तर काय करायचं 24 तासातील एक तर स्वतःसाठी द्यायचंय. खूप सुंदर रिझल्ट येतो बॉस. फिट अँड फाईन. आपण स्वतः एकटे हेल्दी नव्हतं आपल्या फॅमिलीसोबत वर्कआउट करायचंय. ज्या पद्धतीने या मावशी वर्कआउट करत आहेत आपण ऑल फॅमिलीसोबत वर्कआउट करायचंय बॉस. खूप सुंदर.
बढ़िया जबरदस्त जोड़ीने ने गोड़ीने खूब सुंदर कोऑर्डिनेशन बॉस खाली देखने से कुछ सीने बाहर न पड़ते ऑल पार्टिसिपेंट मीनाक्षी बिचुकले सर मॅडम पाठवरून खूप सुंदर वर्कआउट विकास बनवते सर खूप सुंदर वर्कआउट अच्छा नायडू मॅडम थांबायचं नाही ना प्रॉपर चेक करेल कमॉन मॅडम कमॉन और फॅमिली मेंबर्स पाहू शकते बॉस खूप सुंदर इलेक्ट्रिक वर्कआउट चालू आहे कोणी थांबायचं नाहीये प्रत्येकाने आपले कॅमेरा ऑन करायचे बॉस कॅमेरा ऑन तो रिझल्ट ऑन करायचे सर सुंदर ग्रेट वेलनेस कोच वाल्मिक आडाम सर जबरदस्त असं वर्कआउट आपलं गाईड करत आहे ऑल फॅमिली मेंबर्स सरांच्या स्टेटस मॅच करायचे त्याचा कॅमेरा चेक करायचा आहे येस बहुत ही बढ़िया सर कम ऑन सर कम ऑन आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो के सच सच कहता मैं डट के रहता मैं आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो राहुल कुटवर सर खूप सुंदर वर्कआउट सर अरे डर क्या है धम धम धमा धम धमाके से नाचो रे ओ जब तक ये दम है कोई नहीं गम है होगा जो होने दो चारों आगे भी पीछे भी मुड़ के जरा देखो कोई चुपके से छुप के आके न मारे तुमको यहाँ जो है शिकारी तो हम ही खिलाड़ी हार ना माने पहलवान पहलवान आए जो सामने मार भागाए खिलाड़ी कौन है राजा हो राजा बलवान कौन है राजा यूं छुप के निशाना करोगा है के धोखे में राजा तो ना आए आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो संजय मलगे सर खूप सुंदर वर्कआउट दत्ता राणे सर राष्ट्रपता जोडीने बॉस खूप सफल आहे मैं तुझे ले जाऊंगा मैं फिल्म दिखाऊंगा मैं सैर कराऊंगा मैं रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं
मनीषा पवार मॅडम खूप सुंदर वर्कआउट. वनिता गायकवाड मॅडम व्हेरी नाईस. सुनीता आरेकर मॅडम बहुत ही बढ़िया. मुझसे शादी करोगी विशेष वेंकट सर खूप सुंदर वर्कआउट. डीजे डीजे शादी का वादा है ना समझो फन है मेरी तरफ से तो ये रिश्ता डन है दुनिया की ये जोड़ी तो नंबर 1 है दुनिया घुमाऊंगा मैं ऐश कराऊंगा मैं सर का व्हेरी नाईस. त्याबद्दल एनर्जी पॉवर मिळाल्याबद्दल त्याबद्दल आपला वर्कआउट गाईड करत आहेत ग्रेट वेलनेस कोच सोमनाथ करजे सर. मुझसे येस येस लय भारी सर लय भारी. मुझसे शादी करोगी कामदेव रिते सर बहुत ही बढ़िया. पाहू शकता खूप सुंदर असं वर्कआउट चालू आहे. बहुत ही वडापाव खाण्याचं काम नाही, इसके लिए लेना पड़ता है सेटल संतुलित आहार. तभी वर्कआउट होते हैं बहुत. खूप सुंदर एनर्जी सर. दूल्हा बनूंगा मैं दुल्हन नवीन पार्टिसिपेंट तेवढंच नव्हे ते वर्कआउट करायचे बोलतो ना. संपर्क करायचे आणि आपला आहार ऑर्डर करून घ्यायचा आहे. मंदिर ले जाऊंगा मैं पूजा कराऊंगा मैं 1 तास आणि 70 संतुलित एक ग्लास लगाऊंगा मैं. मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी क्या बात है बॉस, बहुत ही बढ़िया. खूप सुंदर असं वर्कआउट चालू आहे. और पार्टिसिपेंट पाहू शकता पहिल्या अर्ध्या तासामध्ये शरदलेन मॅडमने आपल्या खूप सुंदर अशी घामाची आंघोळ घातली आहे बॉस. कोणी थांबायचं नाही. पाहून काय होतं बॉस, 24 तासातील एक तास स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी. सुरेश शहनशाह बादशाह शेरे दिल अमता नेता मेहरबान कदरदान संग दिल अमता जेता प्रल्हाद देशमुख सर पाहू शकता वय 72 बॉस. ते या वयामध्ये करू शकतो तर आपण काय नाही. खूप पत्ता सुंदर कर energy तो सर. फुल पावरफुल हाय अमता नेता लई पावरफुल राजाराम मलके सर खूप सुंदर वर्कआउट. भल्या भल्यांचा वादा केला ठाकून नाही रे ठाकून आला भल्या भल्यांचा वादा केला दीपाली लोखंडे बघून बत्ती वर्कआउट पाहू शकता बॉस. खूप सुंदर वर्कआउट झालं. सुरेश येस थांबायचं सर्वांनी 2 मिनिटासाठी ऑटो घ्यायचंय. 2 मिनिटासाठी
येस, सर्वांनी खाली खाली बसून घ्यायचं आहे. आपले हार्टबीट वाढलेले असतात. प्रॉपर असं सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल ते इनटेक करायचं आहे. अप्रतिम बॉस, अप्रतिम असा आजचा वर्कआउट चालू आहे. जोडीने आणि गोडीने सोमनाथ करचे सर आणि पूजा करचे मॅडम गाईड करत आहेत. बॉस, आपली एनर्जी टिकली का चेक करू शकता. अप्रतिम असा वर्कआउट, काय वर्कआउटला नाव द्यावं, खरंच खूप खूप सुंदर. जे जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण इनटेक करायचं आहे. मी घेत आहे 24 हायड्रेट. का तर मला एनर्जी टिकवायची आहे शेवटपर्यंत. 24 हायड्रेटमध्ये 5 नारळांची ताकद आहे. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन B1, B2, B5, B12 आणि कॅल्शियम कॅल्शियम त्याचप्रमाणे व्हिटॅमिन्स देखील आपण यामध्ये आपल्याला मिळू शकतात. अफ्रेश एनर्जी ड्रिंकही आपण घेऊ शकता. त्यामध्ये अफ्रेश एनर्जी ड्रिंक मध्ये आपण 24 हायड्रेट आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट मिक्स करून अप्रतिम अशी टेस्ट लागते, तर ते देखील आपण इनटेक करू शकता. अफ्रेश एनर्जी ड्रिंक काय करतं, तर माइंड अलर्ट ठेवण्याचं काम करतं, आपलं इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करत असतं. तसंच डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती क्लिअर ठेवण्याचं देखील फ्रेश एनर्जी ड्रिंक काम करत असतं. बॉस, आपण स्किन बुस्टर देखील घेऊ शकता. स्किन बुस्टर काय करतं, तर आपण सर्वांना वाटत असेल आपण सुंदर दिसावं, आपल्या स्किनची पोत सुधारावी असं जर वाटत असेल तर ड्युरिंग वर्कआउट स्किन बुस्टर देखील आपण घेऊ शकता. ज्या वेळेस आपले पोर्स ओपन होतात त्यावेळेस जर आपण स्किन बुस्टर दिलं तर त्याला आपला प्रॉपर असा रिझल्ट येऊ शकतो. बॉस, प्रत्येक जण काही ना काहीतरी इनटेक करत आहे, पाहू शकता. सुरेखा मलगे मॅडम फ्रेश एनर्जी ड्रिंक घेत आहे, का तर त्यांना एनर्जी टिकवायची आहे शेवटपर्यंत. वाव, पाहू शकता जोडीने आणि गोडीने. चंदा मॅडम घेत आहेत 24 हायड्रेट. खूप सुंदर मॅडम. श्वेता मोडक मॅडम आणि अमर सर जोडीने आणि गोडीने स्किन बुस्टर घेत आहेत. बाळासाहेब भांडवलकर सर सोमेश्वर येथून फ्रेश एनर्जी ड्रिंक घेत आहेत. अप्रतिम असा रिझल्ट असणारे आपल्या दीपाली लोखंडे मॅडम 60 kg फॅट लॉस घेत आहेत फ्रेश एनर्जी ड्रिंक. आपल्या सर्वांचे देशमुख मामा घेत आहेत 24 हायड्रेट. सुरेश मलगे सर जोडीने आणि गोडीने घेत आहेत 24 हायड्रेट. आजचे डीजे मास्टर फ्रेश एनर्जी ड्रिंक घेत आहेत. सुंदर असे त्यांना सॉन्ग वाजवायचे आहेत. येस, राजाराम मलगे सर घेत आहेत 24 हायड्रेट. बॉस, पाहू शकता कोणी ना कोणी काहीतरी इनटेक करत आहेत, का तर त्यांना शेवटपर्यंत आपली एनर्जी टिकवायची आहे आजच्या वर्कआउटच्या जोडीसोबत. येस, पाहू शकता प्रत्येक जण काही ना काही इनटेक करत आहे. सर्वांनी खाली बसून जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे ते इनटेक करायचं आहे. येस, नंदू मलगे सर फ्रेश एनर्जी ड्रिंक घेत आहेत. रामदास शिवतारे सर 24 हायड्रेट. येस, स्किन बुस्टर घेत आहेत रुपाली जगताप मॅडम. खूप सुंदर मॅडम. येस, जोडीने आणि गोडीने घेत आहेत फ्रेश एनर्जी ड्रिंक. आपल्याकडे जे जे काही अवेलेबल आहे ते खाली बसून सर्वांनी इनटेक करायचं आहे. उभं राहून कोणीही इनटेक करायचं नाही. उज्ज्वला देशमुख मॅडम 24 हायड्रेट घेत आहेत. येस, आपल्याला प्रॉपर असा कोच कोड टाकायचा आहे, त्यामुळे सर्वांना समजेल की कोण आहे. आता हे विवो आहे ते काही कळत नाहीये, त्यामुळे आपला प्रॉपर असा कोच कोड असणे गरजेचं आहे. येस, तर 2 मिनिटं झालेले आहेत. सर्वांनी आपला धनुष्यबाण घेऊन रेडी राहायचं आहे. येस, खूप सुंदर स्वाती मॅडम. सर्वांनी उठून उभे राहायचे, आपले धनुष्य घेऊन रेडी राहायचे. बॉस, पाहू शकतात ग्रेट वेलनेस कोच सोमनाथ करते सर आणि मॅडम तर एनर्जी गाईड करतायत. साथ द्यायचे.
अमोल चव्हाण सर व्हेरी नाईस. नंदू मलगे सर व्हेरी नाईस. खूप सुंदर वर्कआउट सर. प्रकाश जाडेकर सर पाहून काय होत नसतं बॉस. प्रॉपर पसीना भाना पडताय. कमाल सर कमाल. सुरेखा मलगे मॅडम खूप सुंदर वर्कआउट पाहू शकता. ऐकणारी सप्पे भारी जबरदस्त एनर्जी बॉस. पार्टिसिपेंट आपण पाहू शकतो बॉस. जोडीने गोडीने खूप सुंदर कॉम्बिनेशन. बहुत ही बढ़िया सर. Yes, come on. गोटी पण करतेस असं. थांबायचं नाही. मग गेस्ट वर्कआउट आहे. सर आणि मॅडमला खूप सुंदर अशी साथ द्यायची आहे. Come on, all participants, come on. Yes, yes, come on, all participants, come on. जबरदस्त असं workout चालू आहे. माणिक कुटवा सर पाहू शकतो या वयामध्ये बॉस. तर ते वय मॅटर करत नाही तर काय करत आहे बॉस. आपल्या स्वतःसाठी 24 तासातील एक तास देत आहेत. खूप सुंदर वर्कआउट सर. खूप सुंदर. आपल्याला जर मेडिकल फील्ड जगायचं असेल तर बॉस काय करायचं तर आपल्याला फक्त 24 तासातील एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी बॉस. खूप सुंदर फिट अँड फाईन. जबरदस्त एनर्जी. खूप सुंदर असे रिझल्ट आहेत बॉस. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो ग्रेट वेलनेस सोमनाथ कर्जे सर आणि पूजा करते मॅडम. खूप सुंदर असं रिझल्ट आले बॉस. त्यासाठी त्यांनी काय केले त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अग पोरी फसलीस ग. अग पोरी फसलीस ग. मुकाट गाडीत बसलीस ग. आता ये ना इकडं जाऊ जरा तिकडं ये ना. बाजूला हो तू पोरार. बाजूला हो तू पोरार. जाऊ नको तुझं पोरार. शिरजोरा जा तुझं कागद राहील पोरा. वर्कआउट अग पोरी फसलीस ग. बाजूला हो तू पोरार. व्हेरी नाईस. सजणी तुला सजवीन संगतीन मिरवीन. सजणी तुला सजवीन संगतीन मिरवीन. सोडून राग कानात सांग होशील का माझी राणी. लाडी गोडी लावून मधाचं बोट लावून. लाडी गोडी लावून मधाचं बोट लावून. भुलायची मी नाही तुला. जाऊ नको अशी गाडी. जरा थांब जर लांब अग ये जवळी. नको आयशा भलत्या वेळी. अग पोरी फसलीस ग. अग पोरी फसलीस ग. गलात खुद कन हसलीस ग.
येस, आपण जे करणार तेच आपली मुलं करतात. बॉस पाहू शकता वैशाली गरजे मॅडम आपल्यासोबत व्हेरी नाईस. बाजीराव भोंडरे सर, वर्कआउट सर. सारिका रुचलवर मॅडम, जोडीने आणि गोडीने खूप सुंदर. अंबिका पाचपुते मॅडम, व्हेरी नाईस. पाहू शकता गेट वेल सुरेख खूप सुंदर आपलं वर्कआउट गाईड करत आहे. ऑल पार्टिसिपेंट थांबायचं वर्कआउट करायचं आहे. आपण एकट्याने दिलं तर आपल्या फॅमिली सोबत वर्कआउट करायचं आहे. Come on, sir, come on, very nice. पुष्पा गुरव मॅडम, खूप सुंदर वर्कआउट. संगीता बलकवडे मैडम, बहुत ही बढ़िया. जबरदस्त कसं वर्कआउट बोर्ड सरांनी मॅच करायचे आपला स्टॅमिना चेक करायचा आहे. संगीता बलकवडे मॅडम, कम ऑन मॅडम. खूप सुंदर एनर्जेटिक वर्कआउट चालू आहे. कोणी थांबलं नाही. येस, कम ऑन सर, कम ऑन. पाहू शकता ग्रेट वेलनेस सतीश कदम सर आंबेगाव इथून जबरदस्त एनर्जी पॉवरफुल असं वर्कआउट गाईड करत आहेत. ऑल फॅमिली मेंबर्स सरांच्या स्टेटस एक मॅच करायची, आपलं स्टॅमिना चेक करायचं आहे. खूप सुंदर एनर्जी सर, बहुत ही बढ़िया. पुणे एक्सप्रेस वर्कआउट बॉस, जबरदस्त स्टॅमिना, खूप सुंदर अशी एनर्जी. ऑल पार्टिसिपेंट सरांच्या स्टेपला स्टेप मॅच करायचे आणि आपला स्टॅमिना चेक करायचा आहे बॉस. वैशाली लंबाचे मॅडम, खूप सुंदर वर्कआउट.
जमेल तेवढंच वर्कआउट करायचं आहे बॉस. आणि अजूनही कोणी आपला आहार ऑर्डर केला नसेल तर आपल्या कोचशी संपर्क करायचा आहे आणि आपल्या आयडीवर आपल्याला आहार ऑर्डर करून घ्यायचा आहे बॉस. खूप सुंदर सर. घरचे सर व्यवस्थित करायचे, घरचे सर समोर पाहायचे, बाजूची व्यक्ती बरोबर करायचं. मॅडम ज्या पद्धतीने वर्कआउट करतात त्या पद्धतीने वर्कआउट करायचं समोर पाहून. येस कमॉन सर कमॉन. पाहू शकता ग्रेट वेलनेस कोच पूजा करते मॅडम आणि सोमनाथ करते सर. वर्कआउट कोणी थांबायचं नाही सर. मॅडमने खूप सुंदरशी चार्ज द्यायचे. All participants. घरचे सर तुम्ही स्पॉटलाइट आहेत. घरचे सर समोर बघून Come on, all participants, come on. How about you? DJ Aman आ गया दिल चुराने मैं आ गया दिल चुराने मैं आ गया. तर आपण का नाही बॉस. खूप सुंदर आहे, बहुत ही बढिया. लाइफ इज लवेबल प्यार नहीं सेलेबल. लाइफ इज लवेबल प्यार नहीं सेलेबल. दिल मेरा अवेलेबल तेरे लिए आ गया मॉडल सर खूप सुंदर आहे. चुराने मैं आ गया. कूल डाऊन घ्यायचे सर्वांनी, कूल डाऊन घ्यायचे. येस खूप सुंदर सर. पाहू शकता जबरदस्त असा वर्कआउट गाईड केलेला आहे पुन्हा जोडीने आणि गुडीने. ग्रेट वेलनेस कोच पूजा करचे मॅडम आणि करचे सर. खूप सुंदर अशी आंघोळ देखील घातलेले बॉस. शेवटचे 10 मिनिट कोणी थांबायचं नाही बॉस. एक तर साधे वर्कआउट नंतर आपल्या बॉडी पेन होण्यासाठी प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं आहे. ज्या पद्धतीने आपण स्ट्रेचिंग गाईड केलं आहे त्यांच्या स्टेप बाय स्टेप मॅच करायचे आहेत. राधे 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 बोल मना तन का क्या प्रकाश गाडेकर सर स्ट्रेचिंग करायचं आहे सर. राधे 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 बोल मना तन का क्या पता. राधे 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 बोल मना तन का क्या. आपण पाहिलं बॉस खूप सुंदर असं वर्कआउट गाईड केलेलं आहे. त्यांच्यामध्ये एवढी एनर्जी आली कुठून त्यासाठी काय केलं की खूप सुंदर त्यांना रिझल्ट आलेला आहे. पहिल्या वर्षासोबत त्यांना काही डिसऑर्डर होत्या का आणि त्यांनी त्याच्यावरती कशा पद्धतीने मार्क केले जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचे. सरांचा आणि मॅडमचा अनुभव ऐकायचा आहे बॉस. एक अनुभव नक्कीच कोणाच्या आयुष्यात बदल घडवणार आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये बदल मन घडवणार तो आहे है चंचल खूप सुंदर मन स्टेचिंग. तो है पिंजरा पिंजरे में है तेरा वास. मन तो है चंचल तन तो है पिंजरा चंदा जोगवडे मॅडम पिंजरे खूप में सुंदर है स्टेचिंग. तेरा वास.
माझे रूपनवर सर राधा है अगर मोहिनी तो मोहन है बिहारी राधा है अगर गंगा तो धार है बिहारी राधा है अगर भोली तो चंचल है बिहारी एक दूजे के रंग में रंगे हैं एक है चंदा एक चकोरी एक दूजे के रंग में रंगे सुंदर और पार्टिसिपेंट एक खूप सुंदर है स्टेचिंग चंदा एक जबरदस्त चकोरी असं वर्कआउट गाईड केलेलं आहे खूप सुंदर सी गमत देखील घातले और फॅमिली मेंबर्स खूप सुंदर दिलेले बॉस लास्ट 5 मिनिट कोणी थांबायचं नाही प्रॉपर स्टेचिंग द्यायचं आपल्या बॉडीला जेणेकरून आपल्या बॉडी दिवसभर पेन करणार नाही आणि दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटणार आहे बॉस बरसाने की लाडली राधा हर लेती है सब दुख बाधा राधा के संग झूमे कान्हा कान्हा के संग झूमी सखियां ये अंबर खूप सुंदर स्टेचिंग पाहू शकता जोडीने जोडी ब्रजमंडल बोले राधा कान्हा की मुरली बोले राधा 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 व्हेरी नाईस खूप सुंदर स्टेचिंग बस राधा इश्क तृष्णा विठ्ठल माझा 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 पाऊस फेस्ट वर्कआउट आहे बॉस खूप सुंदर जोडीने आपला वर्कआउट गाईड केलेला आहे आणि खूप सुंदर अशी घामाची आंघोळ देखील घातलेली आहे म्हणजे आपल्यासाठी त्यांनी केलं किती केलं त्यांना काही डिसऑर्डर होते का आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत काय करते सर्वांनी शेवटपर्यंत थांबायचंय कोणी असं कोण लिव्ह करायचं नाही बॉस एक अनुभव नक्कीच कोणाची तरी आयुष्यात बदल घडणार आहे नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आपल्या सुद्धा होऊ शकतो त्यासाठी त्यांनी काय केलं आपण त्यांच्याच तोंडून किती रवलंय मॅडम खूप सुंदर स्टिचिंग आणि बहुत ही बढ़िया हमारा एक ही सपना बॉस धीरे धीरे घर अपना आपण एकट्याने हेल्दी नाही तर आपल्या फॅमिली सोबत वर्कआउट करायचं बॉस आपल्या फॅमिलीला हेल्दी पार्टिसिपेंट आपण जर अंगावर
कोणाशी संपर्क करायचा आहे आणि आपला आहार order करून घ्यायचा आहे. सकस संतुलित आहाराचा एक ग्लास आहे 24 तासातील एक कप. खूप सुंदर अप्रतिम असा रिझल्ट आहे. कार्डिओ वर्कआउट आहे बघ. विदाउट सकस संतुलित आहार आपले मसल डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी काय करायचं तर आपलं कोणाशी संपर्क करायचा आणि आपल्या आहारात कोणी ऑर्डर केलं नसेल तर आपल्या आयडीवर आपला आहार ऑर्डर करून घ्यायचा आहे. खूप सुंदर स्ट्रेचिंग जोडीने आणि गोडीने. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा खूप सुंदर माझा स्ट्रेचिंग माझा फॅमिली मेंबर्स खूप सुंदर अशी साथ दिलेली आहे बघ. श्री विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा खूप सुंदर जबरदस्त असा वर्कआउट गाईड केलेला आहे. खूप सुंदर एनर्जी घामाची अंघोळ झालेली आहे. त्यांच्या एनर्जीचा व्याज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडून बघ अप्रतिम असा त्यांचा अनुभव आहे. शेवटपर्यंत थांबायचे सर्वांनी आणि त्यांचा अनुभव ऐकायचा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठलाचा तेच तर आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे ऑल फॅमिली मेंबर्स फास्ट मध्ये. येस, खूप सुंदर असा वर्कआउट गाईड केलेला आहे आज. जबरदस्त ग्रेट असे वेलनेस कोच, ग्रेट व्यक्तिमत्व पूजा मॅडम आणि सोमनाथ सर यांनी स्वतः येस, तर आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे. जोडी जसं सेल्फी काढतात तसं आपला सेल्फी काढायचा आहे. आपल्या ग्रुपवरती पाठवायचा आहे, आपल्या कोचला पाठवायचा आहे. खूप सुंदर अशी घामाची आंघोळ केलेली त्यांनी. येस, त्यांचा सकस संतुलित आहार रेडी पाहू शकता. दोघांचाही सकस संतुलित आहार रेडी. येस येस, पाहू शकता जोडीने आणि गोडीने यांचाही सकस संतुलित आहार रेडी. 1 मिनिट हा. ज्यांचा ज्यांचा सकस संतुलित आहार रेडी ते हँड करतील.
तेच खूप सुंदर असा वर्कआउट आणि चॅट बॉक्स मध्ये आपण मेन्शन करू शकता आजचा वर्कआउट आपणास कसा वाटतोय किंवा कसा वाटला, आजचे चेअरिंग कसं वाटलं, आजचे सॉन्ग कसे वाटले, चॅट बॉक्स मध्ये आपण मेन्शन करू शकता. येस, पाहू शकता जबरदस्त घामाची आंघोळ केलेली सर्वांनी. येस, रामदास सर आहेत. येस, जोडीने आणि गोडीने सेल्फी काढत आहेत. दीपक सर आणि चंदा मॅडम. यस, वाव, व्हेरी गुड. दीपाली मॅडम आहेत. वेळ कमी आपल्याकडे, मीटिंग असल्यामुळे एक वेळ कमी आपल्याकडे, तर आपण इन्व्हाइट करूयात ग्रेट वेलनेस कोच, ग्रेट व्यक्तिमत्व. यस, सुंदर असा रिझल्ट या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःचा काढला, स्वतःच्या फॅमिलीचा काढला. असे ग्रेट कोच आणि स्वतःच्या फॅमिलीसाठी झालेले ग्रेट वेलनेस कोच, असे ग्रेट व्यक्तिमत्व, सुंदर असा रिझल्ट आहे त्यांचा. असे रामदास शिवतारे सर आज आपल्याला आहार मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. वेलकम सर, वेलकम. गुड मॉर्निंग सर, आवाज येतो प्रॉपर? येस, प्रॉपर. खूप छान, सुंदर, एनर्जेटिक, पॉवरफुल असं वर्कआउट गाईड केले सोमनाथ करचे सर आणि पूजा करचे मॅडम यांनी. बॉस, या वर्कआउट बद्दल सांगायला शब्द नाहीत बॉस. इतके जबरदस्त पॉवरफुल असं एनर्जेटिक असं वर्कआउट गाईड केलेलं आहे. हे वर्कआउट त्यांनी गाईड करण्यामागचं कारण काय बॉस? त्याचबरोबर त्यांना काय असं डिसऑर्डर होत्या का? या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर मी माझा परिचय करून देतो. ज्यांनी कोणी त्यांच्याबरोबर वर्कआउट केला ना बॉस, आणि ज्यांना कुणाला थोडासा रिझल्ट आला असेल ना, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहायचं आहे की आजचा वर्कआउट त्यांचा कसा वाटला. हेच प्रत्येकाने आपल्या चॅट बॉक्स मध्ये मेंटेन करायचे बॉस. मी माझा परिचय करून देतो. मी रामदास शिवतारे, मोरगावून आहे. 81 किलो वजन झालं होतं. पॅरालिसिस सारखा आजार होता. पोटाचं डस्टबिन झालं होतं. मणक्यामध्ये गॅप पडलेला होता. अशा अनेक प्रकारच्या डिसऑर्डर घेऊन आलो होतो. परंतु 3 महिन्यामध्ये सर्व डिसऑर्डरवर मात करून आज सुंदर असं जीवन जगतोय. ही होती माझी छोटीशी ओळख. तर चला जाऊया. आज आपण सोमनाथ करचे सर आणि पूजा करचे मॅडम ज्यांनी की वर्कआउट जबरदस्त पॉवरफुल एनर्जेटिक असा गाईड केलेला आहे, तर त्यांच्या तोंडून त्यांना आज आपण ऐकणार आहोत. त्यांना काय होत होतं, कसं होत होतं, ही फॅमिली त्यांनी जॉईन काय केली, ह्या सर्व गोष्टींची आज आपण शहानिशा करणार आहोत. गुड मॉर्निंग सर. येस, गुड मॉर्निंग सर. आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव काय, आपलं गाव, बाय बॅकग्राऊंड, आपण काय करता, आपले ग्रेट वेलनेस कोच कोण आहेत सर? येस, माझं नाव सोमनाथ कैलास करचे, मी वाघोली पुणे येथून आहे आणि माझे ग्रेट वेलनेस कोच आहेत जागतिक आरोग्य सल्लागार अंगद गीते सर, योगिता गीते मॅडम, आणि मी एक हॉटेल व्यावसायिक आहे. वाव, खूप छान सर. सर, या आरोग्य फॅमिलीमध्ये आपण किती दिवसापासून आहात? सर, मला 16 महिने झाले. वाव. आणि कोणत्या कारणास्तव आरोग्य फॅमिली जॉईन केली होती सर? सर, मी वाढलेलं वजन, मला एक हार्ट अटॅक आला होता, बीपीचा त्रास चालू झाला होता आणि मणक्यामध्ये गॅप होता सर, आणि ऍसिडिटीचा खूप त्रास होता. वाव, पाहू शकतो बॉस, वाढलेल्या वजनामुळे आणि त्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आला होता. सर्व पार्टिसिपेंटने नीट ऐका, काय काय झालं होतं त्यांना आणि कशा पद्धतीने त्यांनी मात केलेली आहे. नीट लक्ष देऊन ऐका. म्हणूनच बोललं जातं की अनुभव हा प्रत्येकाने ऐकला पाहिजे. तर त्यांना वजन वाढलेलं होतं आणि हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आला होता. सर, आपलं वजन किती होतं आणि आपलं वजन आता किती कमी केले आपण? सर, माझं 112 किलो वजन होतं आणि मी 5.5 महिन्यामध्ये 32 किलो प्रॅक्टिस केलेलं आहे सर. आता 80 किलो वजन आहे. वाव, पाहू शकतो बॉस, 112 किलो त्यांनी भरपूर असं वजन केलेलं आहे. हा त्यांचा वैयक्तिक असा डिस्क्लेमर आहे. परंतु या वाढलेल्या वजनाबरोबर त्यांनी सांगितलं होतं. सर, वाढलेल्या वजनामुळे आपल्याला काय काय डिस्चार्जेस आलेले होते? सर, वाढलेल्या वजनामुळे मला ऍसिडिटीचा त्रास होत होता. आता पायाला मुंग्या येणे, बीपीचा त्रास पण चालू झाला होता.
पाहू शकतो बुवा सरांनी सांगितलेले वाढलेल्या वजनामुळे त्यांना बीपीचा त्रास चालू झालेला होता. मणक्या दुखत होते. सर्व गोष्टी त्यांना चॅलेंजेस भरपूर येत होते. सर आपण जे वजन कमी केलेलं आहे 6 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे. आता पूर्वीचं फिलिंग आणि आत्ताचं फिलिंग याच्यात कसं डिस्ट्रिब्युशन करता सर? सर आता खूप छान वाटतंय कारण माझे पहिलं जे आयुष्य होतं ते एकदम आळशी होतं. कुठल्या गोष्टीमध्ये म्हणजे असा आनंद वाटत नव्हता, मन रमत नव्हतं. परंतु आता या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यापासून माझं वजन कमी झालं आणि मी आणि माझी फॅमिली खूप हॅपी आहे. वाव. सर आपण आयडियल वेटला आहात? येस सर, आयडियल वेटला आहे मी. पाहू शकतो बॉस सरांनी इतकं वजन असून सुद्धा आयडियल वेटला आलेले आहेत. त्यांचे डिसऑर्डर असे चॅलेंजेस कमी झालेले आहेत. सर असं काय केलं की आपल्या म्हणजे जे चॅलेंजेस आपल्याला होते ते कमी झाले सर? येस सर, मी सांगेन मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी कॉलवरती आलो, मी वर्कआउट पाहिला. तर मला असं वाटलं की हे आपलं काम नाही. परंतु मी माझ्या कोचला विचारलं की 1 तास वर्कआउट करणे मग पाठीमागचं हे राज काय? तर त्यांनी सांगितलं शेवटपर्यंत थांबा, अनुभव ऐका. आणि मी अनुभव ऐकला सर आणि अनुभवामधून मला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार याची माहिती मिळाली. आणि पहिल्याच दिवशी मी तो सकस संतुलित आहार मागवून घेतला आणि ज्या दिवशी माझ्याकडे आला त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून 2 टाइम सकस संतुलित आहार घेतला सर. आणि आजपर्यंत 2 टाइम सकस संतुलित आहार घेतो. वाव. पाहू शकतो बॉस सकस संतुलित आहार या गोष्टीमुळे त्यांना आणि 2 वेळेस घेतात सर. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस घेतात. त्यामुळे त्यांना असा रिझल्ट बेटर आलेला आहे सर. सर आपण जी ही फॅमिली जॉईन केली, ही फॅमिली जॉईन करण्यामागचं कारण देखील आपण सांगितलं. परंतु या फॅमिलीवरती या आहारावरती आपण विश्वास कसा ठेवला सर? सर कारण मला सांगायला आवडेल की या आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर 6 महिने मला एक आरोग्य दूत कार्ड दिलं होतं की आरोग्य फॅमिली जॉईन करा म्हणून. परंतु मी काय म्हणलं असं उड्या मारून कुठं काय वजन कमी होतं का? मी 1 वर्ष चालायला जात होतो, परंतु 1 वर्षामध्ये माझं 2 ते 2.5 किलो वजन कमी झालं. आणि मला कसं कॅलरी मॅनेजमेंट काय माहित नव्हतं, त्यामुळं माझं वजनच कमी होत नव्हतं. परंतु या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर पहिल्या 15 दिवसामध्ये मी 3 किलोचा फॅट लॉस केला. आणि 3 किलोचा फॅट लॉस केल्यानंतर फॉर्म्युला 2 अनुभवामध्ये फॉर्म्युला 2 घेतला आणि सर माझी 48 कंबर होती, आता 34 कंबर आहे सर. 14 इंचेस मध्ये कमी झालेला आहे सर फॉर्म्युला 2 घेतल्यामुळे. वाव. पाहू शकतो बॉस सरांचे जे इंचेस मध्ये वेट लॉस झाले ना बॉस, इंचेस मध्ये कंबरचे जे इंचेस लॉस होते त्या सरांनी सांगितलेले हे अतिशय सुंदर असा जबरदस्त असा रिझल्ट सरांना आलेला आहे. सरांनी विश्वास देखील कसा ठेवला ते सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. परंतु सर आपल्याला ज्या डिसऑर्डर झाल्या होत्या सर्व फॅमिली येण्या अगोदर आपण त्या कमी होण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? येस सर, मी सांगेन मी लिंबू पाणी प्यायचो, जिरा पाणी प्यायचो आणि माझ्या मनाचा डाएट म्हणजे सकाळी उपाशी राहणे, संध्याकाळी जेवणे, कधी संध्याकाळी जेवायचं नाही असं म्हणजे युट्यूबला बघून सगळे प्रकार करून झाले होते. थकलो होतो सर मी. कुठला नाही असा प्रकार केला नव्हता डाएट मधला, परंतु माझं वजन काय कमी होत नव्हतं. मला मी सांगेन की मला ज्यावेळी हार्ट अटॅक आला रात्रीच्या 1 वाजता, त्यावेळी आमच्या मॅडमने आणि माझ्या मेमण्याने मला ओढत नेलं होतं हॉस्पिटलमध्ये काखेमध्ये हात घालून. त्यावेळेस माझ्या डोक्यापासून ते टाचेपर्यंत पूर्ण चमडी निघून गेली होती. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर व्हेंटिलेटर लावण्यासाठी 75,000 रुपये भरावे लागले. त्यावेळी आमच्या घरच्यांना माझ्या शरीराची किंमत कळाली आणि डॉक्टरनी पहिलं सांगितलं मी ज्यावेळी शुद्धी आलो त्यावेळी की बाबा काही पण कर पण वजन कमी कर. जर वजन नाही कमी केलं तर तुम्ही 10 लाख रुपये जरी उशाला घेऊन बसला तरी तुमची गॅरंटी नाही, पण वजन कमी केल्यानंतर 100% गॅरंटी देऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि मी ते ऐकलं आणि वजन कमी करण्याच्या नादाला लागलो. वाव. खूप सुंदर. पाहू शकतो बॉस वजन जास्त असल्यामुळे सरांना ज्यावेळेस हार्ट अटॅक आला त्यावेळेस घरच्यांना त्यांना उचलून नेता आलं नाही कारण त्यांचं वजन जास्त होतं. आणि ज्यावेळेस त्यांनी ओढत नेलं त्यावेळेस पाठीची जी साल होती ती साल अक्षरशः निघालेली होती असं सरांनी सांगितलेलं आहे. वजन कमी करणं आणि हे करणं तर आपला हा परमनंटली गोल नाही बॉस. इथं काय करतो आपण 114 प्रकारचे न्यूट्रिशन घेतो. तर खूप सुंदर सर. सर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जे आपण अटॅक आला म्हटले ते अटॅक वरती आपण उपचार घेतले, परंतु या आपल्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर काही न्यूट्रिशन घेता का अटॅक वरचे काही? येस सर, मी माझं डेलीचं रुटीन सांगेन. सकाळी आपलं एनर्जी ड्रिंक असते, वॉटर ब्रेक मध्ये स्किन बुस्टर घेतो आणि आपला वर्कआउट झाल्यानंतर विदिन 5 मिनिटाच्या आतमध्ये जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेतो. आणि सर मला अटॅक आला त्यामुळे मी राजा प्रोडक्ट नाईट वर्क
घेतो आणि माझ्या एनर्जीचं राज 2400. हो, खूप सुंदर सांगितलं की सरांनी त्यांच्या एनर्जीचा राज सांगितला की 24 हायड्रेट घेतात सर. खूप सुंदर सर. सर, पूर्वीची जीवनशैली आणि आत्ताची जीवनशैली यात काय बदल झालाय तुमच्यामध्ये? सर खूप बदल झालेला आहे. कारण पहिले मला लोक काका बोलायचे आणि आता दादा बोलतात. पाहू शकतो एकाच शब्दामध्ये सरांनी सुंदर असं सांगितलेलं आहे की पूर्वी काका बोलायचे आणि आता दादा बोलतात. म्हणजे या दोन शब्दामधला जो फरक आहे ते आपण सगळेजण समजून घेऊ शकता की काका आणि दादा या शब्दामध्ये किती अंतर आहे ते. खूप सुंदर सर, खूप सुंदर. आणि सर मला ऍसिडिटीचा त्रास होता. मी ऍसिडिटीच्या त्रासासाठी आपलं ऍप्रेसिएनल ड्रिंक मधून यायला कॉन्सन्ट्रेट घेतलं. एक 10 ते 15 दिवसामध्ये मला खूप छान रिझल्ट आला. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्तीनुसार रिझल्ट वेगळा येऊ शकतो, परंतु मला आता जवळजवळ 14 ते 15 महिने झाले ऍसिडिटीचा त्रास काहीच नाही सर. पाहू शकतो बॉस, सरांना एवढ्या डिसऑर्डर होत्या. सरांनी ऑल न्यूट्रिशन ऑल न्यूट्रिशन यूज करतात, त्यामुळे त्यांना असा कोणताही प्रॉब्लेम शरीरामध्ये राहिलेला नाही. ते आपल्या आयडियल वेटला आहेत आणि याचा राज त्यांनी सांगितला आहे की सर्व न्यूट्रिशन घेतात. म्हणजे शरीराला जे 114 प्रकारचे न्यूट्रिशन लागतात ना बॉस, ते सर घेतात आणि त्यांना एनर्जेटिक पॉवरफुल असं वर्कआउट देखील लागत आहे. तर वर्कआउट इतकं जबरदस्त होतं. या वर्कआउट बद्दल आपण कसं सांगाल, काय सांगाल सर? सर मी सर्वांना एवढंच सांगेल की पहिले एक 8 दिवस मला वर्कआउट होत नव्हता, परंतु हा जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार घेतला आणि 8 दिवसानंतर हळूहळू वर्कआउट जमायला लागला. एका महिन्यामध्ये मी पूर्ण वर्कआउट करायला लागलो. एक दिवसात वजन नाही कमी होणार, पण एक दिवस नक्की वजन कमी होणार आहे. त्यामुळे विश्वासाने विश्वास वाढतो आणि शंकेने शंका वाढते. आपल्याला ज्या ग्रेट कोचने आज लिंक दिली, पासवर्ड दिला, त्या कोचला थँक्यू म्हणा आणि आरोग्य फॅमिलीवरती विश्वास ठेवा आणि या जगातील नंबर 1 सकल संतुलित आहारावरती विश्वास ठेवा. 100% रिझल्ट येणार आहे. फक्त सातत्य ठेवा आणि कोचला येस ऍटिट्यूड ठेवा. वाव, खूप सुंदर सरांनी सांगितलंय. खूप छान असं शब्दामध्ये सरांनी सांगितलंय की एका दिवसात नाही बॉस, पण एक दिवस नक्कीच आपल्याला रिझल्ट येणार आहे. परंतु त्यासाठी काय करायचंय, सुंदर असं न्यूट्रिशन घ्यायचं आहे आणि सातत्य ठेवायचे बॉस. सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्य ठेवल्यानंतर ज्या काही गोष्टी आपल्या शरीरामध्ये बदल होतो ना बॉस, ते बदल आपल्याला नक्कीच होणार आहे. नक्कीच होणार आहेत, परंतु सातत्य ठेवणं गरजेचं आहे असं सरांनी सांगितलंय. सर, आपण आयडियल वेटला आहात, आपल्याला रिझल्ट बी खूप छान आला आहे, परंतु ही फॅमिली आपण कंटिन्यू अशी का केली, अशी त्याचं कारण काय सर? सर कारण माझ्यावरती जी वेळ आली होती आणि माझ्या फॅमिलीवरती वेळ आली होती ती इथून पुढे माझ्या म्हणजे येऊ नये. त्यामुळे मला आयुष्यभर निरोगी राहायचं आहे. त्यामुळे मी आरोग्य जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत सोडणार नाही. होऊ शकतो बॉस, आयडियल वेटला जरी आले सर, तरी त्यांनी हे न्यूट्रिशन बंद केलं नाही. कारण का, तर त्यांनी ते अनुभवलंय बॉस. त्यांनी अनुमान लावलेला नाही, अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे सरांनी सांगितलंय की जसं मला झालं होतं तसं आता मी फिट आहे, परंतु आता इथून पुढे माझी फॅमिली देखील मला फिट करायची आहे. त्यामुळे त्यांनी कंटिन्यू केलेले आहे बॉस. सर, आपण व्यावसायिक आहात, सर्व आहे, परंतु हा आरोग्य फॅमिली मधील जो आपला आहार आहे, सर्वजण असं बोलतात की मला हे परवडत नाही. याच्याबद्दल काय सांगाल सर? तर मला असं सांगायचं की आपल्या शरीरापेक्षा काहीच म्हणजे महाग नाही. त्यामुळे आपल्या शरीरासाठी हा जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार हा खूप महत्वाचा आहे. कारण या शरीराची किंमत हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर समजते, जे मला समजते. त्यामुळे माझी पूर्ण फॅमिली सकल संतुलित आहार घेते आणि आम्ही निरोगी आहोत सर. ज्यांना महाग वाटतं ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मग शरीराची किंमत कळते. डॉक्टरने मागेल तेवढं बिल द्यावं लागतं, तिथं काय नो ऑप्शन असते. वाव, खूप सुंदर. सरांनी मगाशी सुद्धा मी मुद्दाम हा प्रश्न विचारला सर. मगाशी सुद्धा तुम्ही सांगितले होते की डॉक्टरांनी वजन कमी करायला सांगितलं होतं आणि नंतर तुम्हाला सांगितलं होतं की कितीही पैसा उशाला ठेवला तरी तुम्ही त्यातून वाचवू शकणार नाही, कारण वजन कमी करावं लागेल. सरांनी इथं तेच सांगितलेलं आहे की ही फॅमिली जॉईन करण्यामागचं कारण त्यांचं वजन होतं, अनेक डिसऑर्डर होत्या. परंतु हा महाग जो आहे आहार आपण म्हणतो ना बॉस, ज्यावेळेस एखादा पार्ट आपल्या शरीराचा नाहीसा होतो ना, म्हणजे कमकुवत होतो, त्यावेळेस ज्या व्यक्तीचा झाला त्या व्यक्तीला त्या पार्टची किंमत कळते बॉस. प्रत्येक आपल्या शरीरामधले जे पार्ट आहे त्याची किंमत वेगवेगळी आहे आणि ज्याला हे किंमत कळाली ना बॉस, त्याला ही आरोग्य फॅमिलीचे जे न्यूट्रिशन आहे ते कधीही महाग वाटणार नाही. मागे सरांनी सांगितलं की ते डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं त्यांना की पैसा कितीही ठेवला, म्हणजे आपण किती श्रीमंत असलो तरी आपल्या एखाद्या शरीराचा पार्ट आपल्याला मिळू शकणार नाही, ओरिजिनल असा मिळू शकणार नाही. तो रिप्लेस करता येईल, परंतु तो ओरिजिनल असा होणार नाही. खूप सुंदर सर. सर, नवीन पार्टिसिपेट आणि जुन्या पार्टिसिपेट यांना काय संदेश द्याल सर? सर, मी नवीन पार्टिसिपेटला सांगेन
ज्यांना की 2-3 दिवस झालेले आहेत त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करून जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घ्यावा. माझ्यामध्ये बदल झालेला आहे, तुमच्यामध्ये 100% होणार आहे. आणि जे जुने पार्टिसिपेट आहेत त्यांना एकच सांगेन की आपला सकस संतुलित आहार हा 2 टाइम घ्यावा, कारण त्याच्यामुळे खूप छान रिझल्ट येतो. SMS प्रोग्राम फॉलो करावा. जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर 100% रिझल्ट येतो. आणि जर तुम्ही कोचला फसवत असाल तर हे लक्षात ठेवायचं की आपण कोचला फसवत नाही, आपण स्वतःला फसवत आहोत. कारण आपण जेवढं प्रामाणिकपणे करेल तेवढाच रिझल्ट प्रामाणिकपणे येतो सर. हो, छान सर. सरांनी खूप सुंदररित्या सांगितले आहे की कोचचं तर मार्गदर्शन घ्यायचं आहे, परंतु कोचला फसवायचं नाही बॉस. प्रामाणिकपणे करायचं आहे. जो प्रामाणिकपणे करणार आहे ना बॉस, त्यांना रिझल्ट नक्की 100%च येणार आहे, त्यात काही वाद नाही. परंतु सरांनी जे प्रामाणिकपणा सांगितला ना, तो प्रामाणिकपणा आपल्या कोचवरती विश्वास ठेवून दाखवायचा आहे. विश्वासाने विश्वास वाढतो हे सरांनी देखील सांगितलेलं आहे. आणि न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे बॉस. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जी डिफिशियन्सी तयार झालेली असते, ती डिफिशियन्सी आपली कमी करण्यासाठी इथं बॉस आपलं कुठलंही प्रकारचं म्हणजे मेडिसिन दिले जात नाही, तिथं न्यूट्रिशन दिलं जातं. हा एक यातील फरक आहे बॉस. खूप सुंदर सर, खूप सुंदर. या फॅमिली सोबत आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला किती दिवस राहायला आवडेल सर? सर जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत राहायला आवडेल सर. वाव, पाहू शकतो बॉस, सरांनी सांगितलेलं आहे की किती दिवस राहायला आवडेल. हा मुद्दाम प्रश्न विचारला सरांना, तर सरांनी सांगितलं की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत सर फॅमिली सर राहणार आहे. त्याचं कारण देखील आपण जेवढे मी प्रश्न विचारले त्या प्रश्नामध्ये त्याची सगळ्याची उत्तर आलेली आहेत. आणि सरांनी असं जबरदस्त असं वर्कआउट केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव देखील खूप असा शेअर जबरदस्त केलेला आहे. सर जाता जाता एक प्रश्न विचारतो की जो विश्वास ठेवला आपण या फॅमिलीवरती, आपण आयडियल वेटला आहात, कंटिन्युटी आहे, परंतु सर्व हे करत असताना आपण सगळ्या गोष्टीवरती वेळेचे मॅनेजमेंट कसं करता सर? हा प्रश्न मला विचारायचा होता. सर कसं आहे माहितीये का, मला असं सांगायचंय की ज्यावेळी आपल्यावरती वेळ येते ना त्यावेळी माझं 4 दिवस हॉटेल बंद होतं. मी सकाळी पहाटे 4 वाजता हॉटेल उघडायचो आणि संध्याकाळी 11 वाजता बंद करायचो. माझं खाण्यावरती काही कंट्रोल नव्हतं, खाण्याचं काही नियोजन नव्हतं. परंतु ज्यावेळी वेळ आली त्यावेळी सांगितलं वजन कमी करा. माझ्या कोचने जो मला डाएट लिहून दिला, जो रुटीन मला दिलं त्याप्रमाणे मी फॉलो करत गेलो आणि 100% रिझल्ट आला सर. त्यामुळे मी आता माझ्या प्रथम प्राधान्य माझ्या शरीराला देतो आणि नंतर काय असेल ते. आणि सर्वांनी हेच केलं पाहिजे असं मला वाटतं की प्रथम आपल्या शरीराला प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतर आपला बिझनेस जॉब काय असेल ते. वाव, खूप सुंदर सांगितलेलं आहे. शरीर आहे तर जग आहे बॉस. जग असून आणि शरीर नसेल तर आपण हे जग पाहू शकणार नाही. म्हणून शरीराची किंमत ज्याला कळाली तो असं सुरुवातीला शरीराकडे लक्ष देतो आणि मग इतर बाकी गोष्टी करतो. जर शरीर आपलं सुदृढ निदृढ आणि एकदम एनर्जेटिक असेल ना बॉस, तर मनामध्ये असलं ना आणलं ना बॉस, जर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरामध्ये असेल आणि मनामध्ये जी गोष्ट आपण आणली ना बॉस, तर ती आपण कधीही करू शकतो, यात काही वाद नाही. खूप एनर्जेटिक पॉवरफुल सरांनी गाईड केलेला आहे. अनुभव देखील खूप सुंदर सांगितलेला आहे. सर असंच 15 दिवसांनी पुन्हा आम्हाला वर्कआउट गाईड करा आणि तुमचा अनुभव नक्कीच आवडेल सर ऐकायला आम्हाला. खूप सुंदर सर, खूप छान सर. येस 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 सर येस. गुड मॉर्निंग मॅडम. येस, गुड मॉर्निंग सर. मॅडम आपला परिचय करून द्यायचा आहे. आपलं नाव, गाव आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करतात? माझं नाव पूजा करचे, मी वाघोलीवरून आहे आणि मी गृहिणी आहे सर. पाहू शकतो बॉस, मॅडम गृहिणी आहात. खूप सुंदर मॅडम. माझ्याकडे शब्द नाहीत. तुमचं वर्कआउट इतकं जबरदस्त होतं की माझ्याकडे शब्द नाहीत की कसं सांगावं ते, कसं विचारावं ते. या फॅमिलीमध्ये मॅडम आपण किती दिवसापासून आहात? सर अगोदर सर आरोग्य फॅमिलीमध्ये आले होते आणि त्यांच्यामधील रिझल्ट बघून आणि अनुभव ऐकून मी 1-2.5 महिन्यानंतर सरांच्या पाठीमागून आले. 1 वर्ष झालं. 1 वर्ष ते 14 महिने. वाव, म्हणजे आजवर सुरुवातीला सर आले आणि त्यानंतर मॅडम आलेले आहेत. म्हणजे त्यांनी मॅडम बघितलं की सरांचं जे काय व्हायचे ते होऊ द्या, परंतु मग मी नंतर येईल म्हणून. असं आहे का मॅडम? खूप सुंदर मॅडम. बघितला आणि मला वाढलेल्या वजनामुळे व्हेरिकोन्वेन्सचा त्रास होता. माझ्या पायातील नसा बस्ट होत होत्या. त्यामुळे मी असंच एक अनुभव ऐकला होता व्हेरिकोन्वेन्सचा. त्यामुळे मी आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आले. वाव, पाहू शकतो बॉस, मॅडमने सांगितले आहे की वाढलेले वजन आणि त्यांच्या नसा अशा ब्लस्ट होत होत्या, त्यामुळे मॅडम फॅमिलीमध्ये. मॅडम आपल्या ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक
आपण काय केलं असं की आपल्या ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमच्या डिसऑर्डर कमी झाल्या? सर मी आमचे सर जसे आले तसं पहिल्या दिवसापासून तर आहार घेत होते, पण 2.5 महिने मी वर्कआउट चालू केला नव्हता, मात्र आहार घेत होते कारण तो आवडत होता, टेस्ट खूप छान होती. आणि नंतर मी जसं एक्सरसाइज चालू केली, पायावरची माझी सूज वसरत म्हणजे कमी होत गेली आणि माझ्या जे व्हेरिकोन वेन्सच्या नसा होत्या त्या पूर्ण क्लीन झाल्या. एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये मला रिझल्ट आला. मॅडम तुम्ही सांगितलं की तुम्हाला एवढे डिसऑर्डर होत्या, याच्यासाठी आपण काही अगोदर प्रयत्न केले होते का? सर माझं हॉस्पिटल चालू होतं आणि आयुर्वेदिक उपचार पण चालू होते, पण डॉक्टरांचं एकच म्हणणं होते की वजन कमी करा, कारण हॉटेल व्यवसाय असल्यामुळे दिवसभर उभं राहून काम करावं लागत होतं, त्यामुळे पायावरती सूज येत होती जास्त आणि मुंग्या पण येत होत्या. पाहू शकतो बॉस, केवळ वजन जास्त असल्यामुळे काय काय डिसऑर्डर होऊ शकतात हे मॅडम इथं सांगितलेलं आहे की दिवसभर उभं राहिल्यामुळे त्यांना काय काय होत होतं हे मॅडमच्या तोंडूनच आपण ऐकत आहोत. मॅडम या फॅमिलीमध्ये आल्यानंतर या डिसऑर्डर असं काय केलं तुम्ही की या डिसऑर्डर तुमच्या कमी झाल्या? येस सर, मी 2 टाइम आपल्या जगातील नंबर 1 सकल संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली आणि एक्सरसाइज मी स्वतःसाठी 1 तास स्वतःला द्यायला सुरुवात केली, त्याच्यामुळे खूप छान रिझल्ट आला. आणि जसे माझे ग्रेट कोच गायडन्स करतील तसं मी SMS प्रोग्राम ही फॉलो केला. आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर माझं 70 किलो वजन होतं. आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी 15 किलोचा 3 महिन्यामध्ये फॅट लॉस केला आणि माझी कंबर होती 38 कंबर होती, आता 32 कंबर आहे. आणि इंचेस मध्ये मी फॅट लॉस करण्यासाठी माझ्या ग्रेट कोचनं मार्गदर्शन केलं. फॉर्म्युला 2 घेण्यासाठी खूप छान असा त्याचाही रिझल्ट आला मला. वाव, खूप सुंदर खूप सुंदर. पाहू शकतो बॉस, मॅडमने आणि सरांनी देखील सांगितलं की इंचेस मध्ये जी कंबर कमी झालेली आहे ना बॉस, ती खूप सुंदररित्या झालेली आहे. लेडीजची कंबर ही 31 इंच असायला पाहिजे आणि जेंट्सची कंबर ही 34 असायला पाहिजे. हे खूप सुंदर रिझल्ट आहे. मॅडम आत्ताचं फिलिंग आणि पूर्वीचं फिलिंग यात कसं कंपॅरिझन करता मॅडम? तर खूप छान फिलिंग आहे, कारण पहिलीची दिवसशैली पूर्ण अस्तव्यस्त होती. खाण्याचं म्हणजे वेळ नव्हती, उठण्याची वेळ नव्हती, झोपण्याची वेळ नव्हती. पण आता आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर पूर्ण जीवनच बदलून गेलं असं म्हटलं तरी चालेल. कारण वाढलेलं वजन कमी करणं हा माझा गोल नव्हताच, कारण मला फक्त व्हेरिकोन वेन्सचा त्रास होता आणि तो मी ऐकला होता अनुभव. मी फक्त तेवढ्यासाठी आले होते. पण मला माहित नव्हतं की माझ्या डिसऑर्डरच्या की माझं 12 वर्षापासूनची मी 12 वर्षाची असल्यापासूनची माझी डोकेदुखी होती. माझं हिमोग्लोबिन कधी 7 पॉईंटच्या वर गेलं नव्हतं किंवा एक 8-10 वर्ष झाले मला किडनी स्टोनचा त्रास होतो, म्हणजे 5 ते 6 MM पुढचे खडे वारंवार तयार होत होते. एवढ्या सगळ्या डिसऑर्डर वरती मला रिझल्ट आला. मी फक्त म्हणजे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आले. वाव, पाहू शकतो बॉस, इतक्या डिसऑर्डर एकदम लहानपणापासून मॅडमला होत्या. किडनीचा स्टोनचा प्रॉब्लेम होता, परंतु मॅडमनी हे आतापर्यंत इतके दवाखाने वगैरे करून सुद्धा त्यांचा कमी झाला नव्हता. आणि इथं न्यूट्रिशन घेतल्यानंतर, परंतु त्यांनी त्याच्या अगोदर एक शब्द सांगितला बॉस की मला हे यासाठीच आहे ना कोचचं मार्गदर्शन खूप लाभलं. कोचचं मार्गदर्शन नसेल ना बॉस तर आपण काही करू शकत नाही. त्यांनी सांगितलेलं होतं की मी पूर्वी खूप खायचे, खूप सर्व काही करायचे, आहारामध्ये बदल केला आणि कोचचं मार्गदर्शन जे आहे ना बॉस, ते कोचचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणजे काय केलं त्यांनी की SMS जो प्रोग्राम होता तो फॉलो केला. म्हणजे सर्वांचे ग्रेट कोच जे आहेत ना ते हेच सांगतात, कोणताही कोच आपलं फसवत नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपण जिथं फसलो आहे ते दुसऱ्या पुढच्या व्यक्तीला आपल्याला फसवायचं नाही. त्यामुळे त्यांनी कोचचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, सुंदररित्या असा रिझल्ट काढलेला आहे. त्यांना फिलिंग सुद्धा विचारलं की पूर्वीपेक्षा आता त्यांचं एनर्जेटिक आणि वर्कआउट जबरदस्त एनर्जेटिक आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे ते किती एनर्जेटिक आहेत हे आपल्या सर्वांना आता माहिती आहे. तर हा मी इथं डिस्क्लेमर देऊ शकतो की मॅडमचा हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. मॅडम पेक्षा आपल्याला सुद्धा असा सुंदर रिझल्ट येऊ शकतो, परंतु मॅडमने सांगितल्यानुसार कोचचं मार्गदर्शन आणि SMS प्रोग्राम फॉलो करायचा आहे. आणि न्यूट्रिशन जे घेतात ना बॉस, दिवसातून ते 2 वेळा घेतात, तर 2 वेळा न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. मॅडम आपण जे न्यूट्रिशन घेतलं याच्यातून आपल्या शरीरामध्ये जी डेफिशियन्सी होती ती कमी झाली, परंतु या न्यूट्रिशन मध्ये असं काय होतं की तुमच्या डेफिशियन्सी कमी झाली? येस सर, कारण आपल्या आहारामध्ये तर 114 प्रकारचे न्यूट्रिशन घटक आहेत जे आपल्याला रोजच्या जेवणातून भेटत नाहीयेत. कारण त्याच्यामुळे पण खूप छान रिझल्ट आला. आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट आहे ऑपरेशन म्हणून मी घेत गेले किडनी स्टोनला, त्याला मला रिझल्ट आला.
आणि खाण्याचं आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट नसतं, जे आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपले कोच गायडन्स करत असतात. वाव, खूप सुंदररित्या मॅडमने सांगितलेलं आहे की ह्या न्यूट्रिशन मध्ये काय आहे ते देखील सांगितलेलं आहे. किडनी स्टोन साठी सांगितलं आहे की त्यांनी काय घेतलं ते. SMS प्रोग्राम फॉलो केला पाहिजे, जे आपले कोच आपल्याला व्यवस्थितरित्या सांगत असतात, हे मॅडमने सांगितलेलं आहे. मॅडम, तुम्ही एक गृहिणी आहात. गृहिणींना इतकी सकाळी सकाळी कामं असतात, डबे असतात, मुलांचे डबे असतात, परंतु तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट कसं करता? येस सर, कारण जेव्हा त्रास होतो तेव्हा सगळं म्हणजे व्यवस्थितच होतं. त्रास व्हायला लागल्यावर स्वतःसाठी माणूस वेळ काढतं, कारण जे 24 तास शरीर तुम्हाला साथ देते त्यासाठी 1 तास काढणं हे खूपच गरजेचं आहे. मी पण अगोदर असंच करायचे, काम 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 करायचे, पण जेव्हा त्रास असह्य झाला तेव्हा शरीर साथ देणं सोडतं आणि तेव्हा आपल्याला वेळ भेटत असतोय. वाव, पाहू शकतो बॉस की आरोग्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि आरोग्य आपलं जर व्यवस्थित असेल तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो. मॅडम, तुम्ही एक गृहिणी आहात. गृहिणींना किचन मध्ये खूप काम असतं, सगळं असतं. हा आहार जो होता सरांना रिझल्ट आला, परंतु सर देखील आयडियल वेटला होते आहेत आणि त्यांना हा आहार, मी सरांना देखील हा प्रश्न विचारा आणि तुम्हाला सुद्धा विचारतो की गृहिणींचं जे मॅनेजमेंट असतं, म्हणजे आर्थिक असू द्या, सर्व असू द्या, हे सर्व गोष्टी त्यांना असं पुढं महिना घालवायचा असतो, वर्ष घालवायचे असतात. तर ह्या मॅनेजमेंट मार्फत सगळेजण म्हणतात की हा आहार महाग आहे. गृहिणींच्या बद्दल किंवा लेडीज विषयी तुमचं काय मत आहे? सर, मला तर वाटतं की आपल्या शरीरापेक्षा हा आहार महाग नाहीये. कारण प्रत्येक पार्टची किंमत विचार केली तर 400 कोटीचं शरीर आहे, 450 कोटीचं. त्यामुळं शरीरापेक्षा हा आहार तर महाग नाहीये. वाव, पाहू शकतो बॉस. तर मॅडमने तर शरीराची किंमत देखील सांगितली, पण किंमत करू शकत नाही शरीराची. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची किंमत वेगवेगळी असते, हे बरोबर आहे. परंतु 4 कोटी ही किंमत नाहीये मॅडम. अतिशय जबरदस्त शरीर हे देवरूपी देवाने दिलेलं आहे, परंतु अतिशय त्याची किंमत कुणीही करू शकत नाही. परंतु त्या एखाद्या शरीराच्या पार्टची किंमत आपण करू शकतो, शरीराची पूर्ण किंमत करता येत नाही. खूप सुंदर मॅडम, अतिशय मॅडमने सांगितलेलं आहे. मॅडम, तुम्ही गृहिणी आहात. तुम्ही असं तुमच्या किचन मध्ये काही बदल केले आहेत का? येस सर, खूप बदल केलेला आहे. कारण जिथं सकाळचा माझा नाश्ता पोहे, शिरा, मिसळ वगैरे असायची, तिथे मी माझा सकस संतुलित आहार घेतला. जसं कोचेसने SMS प्रोग्राम सांगितला, जेव्हा मला वेळ नसतो तेव्हा आम्ही दुपारचाही सकस संतुलित आहारच घेतो. वाव, खूप सुंदर मॅडम. सुंदर असा बदल झाला, याचं श्रेय मॅडम आपण कोणाला द्याल? येस, माझे ग्रेट कोच जागतिक आरोग्य सल्लागार अंगद गीते सर, योगिता मॅडम आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार याला मी श्रेय देते. वाव, खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे मॅडम, की त्रिसूत्री सांगितलेले आहे की त्यांचे ग्रेट वेलनेस कोच आहे ना, त्यांना त्यांनी श्रेय दिलेलं आहे. कारण आपल्या जे कोच असतात त्यांचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं. जोपर्यंत कोचचं मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट काढता येत नाही. कारण कोच हे आई वडिलांप्रमाणे असतात. आपल्याला उठवण्यापासून काय खायचं, काय नाही, SMS प्रोग्राम कसा फॉलो करायचा, न्यूट्रिशन कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला कोच देत असतात. म्हणून त्यांनी प्रथमतः कोचला श्रेय दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की हे न्यूट्रिशन जो आहार आहे तो आहार घेते आणि त्याच्याबरोबर वर्कआउट जे आहे ते वर्कआउट गाईड, हे त्रिसूत्री अवलंबिल्यानंतर त्यांचं श्रेय त्यांनी त्या त्रिसूत्रीने दिलंय. खूप सुंदर मॅडम. या नवीन पार्टिसिपेट आणि जुन्या पार्टिसिपेटला काय संदेश द्याल मॅडम? येस, मी नवीन पार्टिसिपेटला एकच सांगू इच्छिते की विश्वास ठेवा, विश्वासाने विश्वास वाढतो. आणि मी जुन्या पार्टिसिपेटला सांगेल की SMS प्रोग्राम फॉलो करा, रिझल्ट 100% येतो आणि आपल्या कोचेसला येस ऍटिट्यूड ठेवा. वाव, येस ऍटिट्यूड हा महत्वाचा आहे. आपल्या कोचवरती येस ऍटिट्यूड ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला कोच, आता मगाशी मॅडमने सांगितलं आणि सरांनी देखील सांगितलं की कोचवर विश्वास असणे, विश्वासाने विश्वास वाढतो आणि जर विश्वासाने विश्वास वाढला तर सर्व गोष्टी होणार आहेत, हे मॅडमने आता देखील सांगितलेलं. खूप सुंदर एनर्जेटिक पॉवरफुल असं वर्कआउट गाईड केलेलं आहे. हे अनुभव देखील मॅडमने खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे. आणि कुणाच तरी एक आयुष्य बदलण्यासाठी मॅडम आहे, असं काही वैयक्तिक वेगळे काही सांगत नाही, परंतु त्यांना ज्या डिसऑर्डर होत्या त्या डिसऑर्डरवर त्यांनी कशी मात केली आणि आपल्याला रिझल्ट कसा आला हे त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं होतं बॉस, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी दिलेली आहे. अतिशय जबरदस्त असं त्यांनी वर्कआउट देखील गाईड केलेलं आहे. पुन्हा 15 दिवसांनी असंच वर्कआउट मॅडम गाईड करा. जबरदस्त असं वर्कआउट होतं. आणि त्याचबरोबर 15 दिवसांनी अनुभव देखील आम्ही तुमचा ऐकणार आहोत. आम्हाला खूप आवडेल आहे अनुभव ऐकायला. खूप सुंदर मॅडम, खूप सुंदर असं जबरदस्त. थँक्यू मॅडम.
येस थँक्यू सर, सिस्टीमने वर्कआउट करण्याची आणि अनुभव शेअर करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. असंच